पगार झालाय, काहीतरी खाऊन घेतो. अण्णा, तुम्हाला जेवण वाढू? नको नको, याला येऊ दे. जय, तुला देऊ का जेवण? मला नको, पप्पा येऊ दे पाहिलं. नाही, मला एकट्याला खाता येणार नाही. माझी घरी सगळी वाट बघत असतील. पप्पा आले. बघितलंस, जी मजा सगळ्या मिळून खाण्यात आहे ती एकट्याने खाण्यात नाही. हो अण्णा, बरोबर बोलताय. स्वाती, अगं हे काय कपडे धुतलेस तू? सगळा मळ तसाच तसा आहे. लक्ष कुठं आहे तुझं? अहो, मी चांगलेच कपडे धुतले, तुम्हाला कुठे खराब दिसतात? अगं पण डाग बघ ना किती आहेत. असलं शर्ट घालून मी कसा जाऊ ऑफिसला? तुला काही कळतंय की नाही? तुम्हालाच काय कळते की नाही? जय, काय ही पानं फाडतोस आणि किती कचरा केलास तू? मी फाडीत नाही तर काय पण करील. काय उलट बोलतोस? काय कळतंय काय तुला? तुम्हाला काय कळतंय काय? जय, तू पप्पांना असं कसं बोललास? खरं तर आपलंच चुकलंय. लहान मुलं आपलं अनुकरण करतात हे माहीत असताना सुद्धा आपण त्यांच्यासमोर भांडतोय. खरं तर माझंच चुकलं. मीच तुम्हाला उलट बोलायला नको होतं. मला माफ करा. सॉरी पप्पा. अरे, तुम्ही पाण्याचा नाश करताय. थांबा, तुम्हाला एकेकाला बघते. मम्मी, आम्ही एवढंच तर पाणी उडवतोय, त्याच्यामध्ये एवढं काय होतंय? अरे बाबा नो, एवढंच पाणी आलं मला किती त्रास करावा लागते माहित आहे का तुम्हाला? चला तुम्हाला दाखवते. हा चला, जय चल. मम्मी, पण विहिरीमध्ये तर पाणीच नाहीये. बघितलं बाळांनो, विहिरीत सुद्धा पाणी नाहीये. आता हे जर पाणी संपलं तर आपल्या प्यायची सुद्धा वांदे होते. म्हणून बाळांनो, पाण्याचा वापर जपून करावा, कारण पाणी हेच जीवन आहे. हो मम्मी, यापुढे आम्ही पाण्याचा वापर अगदी जपून करू. जय, हे घे तुला चॉकलेट. स्वाती, ही घे भाजी. अहो, तुम्हाला किती वेळ सांगितलंय हे घरात आणत जाऊ नका. लहान मुलं आहेत ना घरात. अगं काय नाही होत ग, जा तू. अहो, तुमचं काय चाललंय? लहान मुलांच्या समोर तरी असं करू नका. तू जा, तुला काय कळत नाही, जा. ओ चला, या इकडे बघा, या इकडे काय करतोय तो. आता काय झालं? बघितलं, तुम्ही काय म्हणता? काय नाही होत, काय नाही होत. आता काय झालं? म्हणून मी तुम्हाला सांगत असते, घरात चांगलं बोला, चांगलं वागा, कारण का लहान मुलं आपलंच अनुकरण करत असतात.